एव्हरीवन, वेलकम टू फ्रायडेचा फटका विथ मी शक्ती. आज आपण येलो या फिल्मबद्दल बऱ्याचशा गप्पा मारतोय अँड आय हॅव मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द डिरेक्टर महेश लिमये. वेलकम टू फ्रायडेचा फटका. हॅलो. अँड ही इज गोइंग टू टेल अस अ बिट अबाउट द फिल्म. सो टू बिगिन विथ, ही खूप वेगळी स्टोरी आहे. यू नो, इट ब्रेक्स ऑल सॉर्ट्स ऑफ रूल्स, विच इज वॉट आय हॅव बीन सीइंग अबाउट मराठी फिल्म्स. अ लॉट ऑफ फिल्म्स आर टॉकिंग अबाउट children, their stories, the innocence, and you have chosen a special child and it's a real story. So how did this come about? How long have you been thinking about this? This happened actually, I was working on a love story and with the same writers, Ambar Ganesh, आणि बालक पालक नंतर मला त्यांची कामाची स्टाईल खूप आवडली. त्यांचं रायटिंग खूप आवडतं मला आणि उत्तुंगच ते प्रोड्यूस करणार होता. म्हणजे ही वॉज इंटरेस्टेड. आणि येलोचा थॉट आहे, मेन संकल्पना ज्याला म्हणतो आपण, तो उत्तुंगचे मोठे भाऊ क्षितिश ठाकूर. ही विजिटेड वन स्पेशल स्कूल आणि तिथे एका मुलीचं एक्सप्रेशन बघितलं त्याने आणि ही वॉज लाईक, त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं की उत्तुंग फिल्म इंडस्ट्रीत आहे आणि त्याचं सेकंड फिल्म शुड बी विथ दीज किड्स. यू नो, या मुलांवर चित्रपट करायला पाहिजे त्यांनी, कारण आत्ताच्या काळाची गरज आहे ही. सो दिस थॉट केम फ्रॉम देम. उत्तुंगनी मग अंबर गणेशला रिसर्च करायला सांगितला आणि रिसर्चच्या वेळीच त्यांनी मग मला विचारलं की महेश दादा, तुला डिरेक्ट करायला आवडेल का असा सब्जेक्ट, एका स्पेशल मुलीवर किंवा एका मुलावर, ही स्पेशल चिल्ड्रन असतील म्हणजे त्या मुलांवर हा चित्रपट असेल. आय वॉज लाईक वाव, दिस इज अ ब्रिलियंट थॉट, वाय नॉट. आणि मग रिसर्च चालू झाला अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. इट टूक अस ऑलमोस्ट 9 months. म्हणजे सगळं रिसर्च करून, स्क्रीन प्ले लॉक करून, ॲक्टर्स. पण मी ॲक्च्युली आय ग्रो अप इन ॲडव्हर्टायझिंग आणि तिथे बेसिक तुमचे खूप स्ट्रॉंग करून घेतले जातात ॲडव्हर्टायझिंगमध्ये. आणि रिसर्चसुद्धा किंवा स्क्रीन प्ले प्रेप, एव्हरीथिंग वॉज रेडी ऑन पेपर बिफोर गोईंग ऑन टू सेट. सो त्याचा खूप फायदा झाला आणि ही स्टोरीच मला ॲक्च्युली, म्हणजे जो थॉट होता तो एवढा आवडला. आणि रिसर्चमध्ये आम्हाला गौरीच्याबद्दल समजलं एका छोट्या आर्टिकल थ्रू. आणि ज्या ज्या लोकांना भेटलो ड्युरिंग रिसर्च, म्हणजे पेरेंट्स असतील स्पेशल मुलांचे, स्पेशल मुलांच्या स्कूल्समध्ये बऱ्याचशा आम्ही टीचर्सना भेटलो, बऱ्याचशा मुलांबरोबर इंटरॅक्ट केलं. अँड द ब्युटी इज प्रत्येकजण पॉझिटिव्ह होता. आणि मला आता अंगावर काटा आला की त्यांचा जो पॉझिटिव्हनेस बघून उगाच आपणही मग यु नो पीपल, म्हणजे ॲज मी सुद्धा, म्हणजे आधी आपण सहानुभूती यांनीच बघतो की अरे अरे बिचारे, ते त्यांना कोणालाही आवडत नाही. यु नो, बिकॉज त्यांच्यात सुद्धा एक माणूसच आहे रे. मग त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यावर म्हटलं लेट्स मेक अ इन्स्पिरेशनल फिल्म यार, लेट्स मेक अ पॉझिटिव्ह फिल्म, वाय नॉट. बिकॉज दीज गाईज आर सो पॉझिटिव्ह. त्यांचं जग बघण्याचा दृष्टिकोन एवढा वेगळा आहे, तेच जगाला का नाही दाखवायचं. सो यू फाउंड द स्टोरी थ्रू द रिसर्च कम्प्लिटली. अनलाईक युजली ते उलट होतं, आधी तुम्ही स्टोरी घेता आणि मग रिसर्च. कारण इथे फक्त थॉट होता ना की असं करूया. मग आता काय करायचं, तर यू हॅव टू डू अ बेसिक रिसर्च. नो, यू कॅन जस्ट आता वन फाईन डे यू सिट, अच्छा काय बरं चला करूया. Which is very old school way of doing it. And I don't know, things have changed. So आम्ही अशा वेने गेलो. पण यु नो, बरेचसे योगायोग असे घडले की एका छोट्या आर्टिकल, गौरीचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक छोटंसं आर्टिकल होतं अबाउट हर ऑलिम्पिकचं मेडलबद्दल. आणि सी देवर 3-4 स्पेशल किड्स हू आर सक्सेसफुल इन लाईफ. देर आर मेनी, देर आर प्लेंटी. जेव्हा रिसर्च आपण माणूस करतो तेव्हा त्याला समजतं की नक्की काय आहे आतमध्ये, कम्प्लिटली. आणि जेव्हा माझा एक थॉट होता की जरी आपण अशा मुलांवर चित्रपट बनवतो आहे तरी इट हॅज टू बी रिलेटेड टू लाईफ अँड वॉटर हॅज, यु नो, इट्स लाईव्हली थिंग यार. अँड तर मग मला गौरीच्या स्टोरीने जास्त अट्रॅक्ट केलं. आणि मग तिच्या स्टोरीवर तिच्या पेरेंट्सशी भेटलो, त्यांच्याशी बोललो, मग रिसर्च चालू झाला. मग ही स्टोरी, मग त्यांचाच आम्ही त्यांना विचारून, कारण फिल्ममध्ये ते सेपरेट दाखवलेले आहेत आई वडील. करेक्ट. आणि दे लाईक त्या दोघांनी मिळून तिला वाढवलं आहे आणि आज तिची जी काही प्रगती आहे ती त्या दोघांच्यामुळे आहे. पण चित्रपटात तुला काय काय लिबर्टीज घ्यायला लागतात. मी विचारणार होते की इट्स बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी, पण त्याच्यात काही फिक्शनल एलिमेंट्स. ऑफकोर्स दॅट. व्हॉट इज अ, म्हणजे
ती रिक्वायरमेंट प्रमाणे होती, क्रिएटिव्ह रिक्वायरमेंट प्रमाणे होती की बिकॉज यू फेल्ट, आय मीन व्हॉट? नो, दॅट वॉज अ क्रिएटिव्ह थॉट ॲक्च्युली, बिकॉज सी फिल्म म्हटली की ती इट हॅज टू बी एंटरटेनिंग, यू नो. ऑडियन्सला तुम्ही जितकं कन्व्हिन्सिंगली एंटरटेन कराल, पण ठीक आहे त्याच्याचबरोबर एखादं तुम्ही साधा सरळ सोपा मेसेज दिलात तर वाय नॉट. तर ती क्रिएटिव्ह आमची तो थॉट होता की आईवडिलांना सेपरेट केलं. मग देन वी नीड, बिकॉज सी जे मी तुला सांगितलं, जे आम्ही रिसर्चमधनं की दोज पीपल वॉज सो पॉझिटिव्ह, सो आय वॉन्टेड टू गेट वन पॉझिटिव्ह एनर्जी इन टू द फिल्म. तो मामा आला की जो प्रत्येक फक्त आत्ताच्या क्षणाचा तो विचार करतोय, पुढे काय होईल बघू, पण अरे आत्ता. म्हणजे त्याच्यात असे डायलॉग आहेत की तू आज हिच्याकडे बघ, उद्या सकाळी ती उठली की ती जे तुझ्या डोळ्यात बघेल तेच ती करेल. तर आज आता तू नवरा, म्हणजे तू आता इकडे आहेस, तू नवऱ्याला सोडून आलीस, पण तिच्या डोळ्यात ती जे बघणार ते करणार. तर तू जर का पॉझिटिव्ह नसशील तर ती तशीच होईल. सो ही इज द कम्प्लीट पॉझिटिव्ह एनर्जी ऑफ द फिल्म. सो असे कॅरेक्टर बिल्ड होत गेले मग, यु नो. देन अगेन आता ठीक आहे, दे आर सेपरेटेड नाव, मुलगी आली, मामा आला, कोच, यु नो. आता ती पॅशन आहे तिला, तर ही टेक्स हर to that, you know, to the top. Yeah. You need someone to drive you, you know. Always, you know. Yeah. जसं आपण नेहमी म्हणत असतो आताच. I want to know. I think that is my passion towards work, you know. Oh, but you just said that you need someone to drive you. Who's that one force that helps you keep going? No, it's just for me. It is always a positive thinking, you know, that keeps me going, you know. Any risky business, any tough thing, you know, it is your mind here. It is your mind, you know, how you play with it. And if you think positive, you do positive things, you know, things always work. That is what I believe in. Yes. And that keeps me going always. And positive thinking has got him here. This is your first feature debut as a director. And you must watch it. आणि तुम्हाला मराठी येत नसलं तरी या फिल्मला सबटायटल्स आहेत, राईट? ऑफकोर्स ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज होते 4 एप्रिलला येलो, आणि विथ सबटायटल्स आहे. तर म्हणजे सी फिल्मला आपण म्हणतो लँग्वेज नसते, तसं ह्या फिल्मलासुद्धा म्हणजे एनीबडी कॅन गो अँड वॉच इट अँड एन्जॉय द फिल्म. कारण द युनिकनेस ऑफ येलो इज ज्या मुलीवर आहे तो आधारित, त्या मुलीनीच काम केलं, गौरीनी स्वतः काम केलं आहे. आणि देर इज नदर सरप्राईज इज तिचं जे बालपण दाखवलं आहे, तीसुद्धा स्पेशल किड आहे, संजना राय. आणि अशा 2 स्पेशल मुलींनी पहिल्यांदा चित्रपटात काम केलं आहे. यू जस्ट गो वॉच इट, यू विल लव इट, आय एम शुअर. And don't forget to leave me a comment and tell me how you like it, so I can tell Mahesh ji how much you liked it. तुमचं ट्विटर हँडल देऊ शकता तुम्ही? माझं ट्विटर हँडल नाही आहे, बट यू कॅन जस्ट you don't have a Twitter handle, so you can tweet to the film's Twitter handle, which is Yellow the Film. Yellow the Film. At Yellow the Film. किंवा मला तुम्ही ट्वीट करू शकता at SHAAQT, and I'll make sure Mahesh ji hears what you thought about the film. Thank you so much for coming on Fridays. Super. Thanks a lot. Thank you. Thanks a lot.